मित्रांनो, तुम्ही कधी तुमच्या आयुष्यात अशी गोष्ट लक्षात घेतली आहे का की जे लोक मनाने खूप चांगले असतात, जे कधी कोणाबद्दल वाईट विचार करत नाहीत, जे नेहमी इतरांसाठी जगतात, तेच लोक या जगातून सगळ्यात आधी निघून का जातात? जेव्हा असं काही घडतं तेव्हा मनात एक खोल प्रश्न निर्माण होतो, खरंच देव न्याय करतो का, की यामागे काहीतरी असं रहस्य आहे जे आपल्याला समजत नाही? आपण आपल्या डोळ्यांनी पाहतो की जे लोक खोटं बोलतात, फसवणूक करतात, इतरांना त्रास देतात, ते लोक अनेक वर्ष जगतात. पण जे लोक प्रामाणिक असतात, निरागस असतात, ज्यांचं मन अगदी स्वच्छ असतं, त्यांचं आयुष्य जणू अचानक संपून जातं. आणि म्हणूनच अनेक लोक असं मानतात की देव चांगल्या लोकांबरोबर अन्याय करतो. पण जर तुम्ही या गोष्टीकडे थोडं खोलात जाऊन पाहिलं तर सत्य काही वेगळंच समोर येतं. आणि तेच सत्य आपल्याला गरुड पुराण सांगतं. गरुड पुराणानुसार मृत्यू हा कोणत्याही चांगल्या माणसासाठी शिक्षा नसतो, तर तो त्याच्या आत्म्यासाठी एक नवीन दरवाजा असतो, असा दरवाजा जो त्याला या संसाराच्या बंधनांमधून मुक्त करतो. या ग्रंथात स्पष्ट सांगितलं आहे की प्रत्येक आत्मा आपल्या कर्मांनुसार या पृथ्वीवर येतो आणि जेव्हा त्याचा वेळ पूर्ण होतो तेव्हा तो परत निघून जातो. पण इथे एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे, प्रत्येक आत्म्याचा वेळ सारखा नसतो. जी आत्मा आपल्या मागच्या जन्मांमध्ये जास्त पुण्य कमावून आलेली असते, तिचं या जगाशी नातं खूप कमी असतं आणि तिला इथे जास्त काळ राहण्याची गरजही नसते. म्हणूनच जे लोक खूप पवित्र असतात, ज्यांना आपण चांगले माणूस म्हणतो, त्यांना या संसारात जास्त काळ थांबवलं जात नाही, कारण त्यांचं काम आधीच पूर्ण झालेलं असतं. आपण ज्याला लवकर मृत्यू म्हणतो, गरुड पुराण त्याला आत्म्याच्या मुक्तीची सुरुवात मानतं. म्हणजे अशा प्रवासाची सुरुवात जिथे दुःख, मोह आणि वेदना संपतात. असे लोक या जगात पाहुण्यांसारखे येतात, आपलं काम पूर्ण करतात आणि मग आपल्या खऱ्या ठिकाणी परत जातात. याच्या उलट जे लोक फक्त स्वतःसाठी जगतात, जे इतरांना त्रास देतात, त्यांना पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो, कारण त्यांचे कर्म अजून पूर्ण झाले नसतात. जे लोक देणं जाणतात, जे प्रेम आणि सेवेला महत्त्व देतात, त्यांचा हिशोब लवकर पूर्ण होतो आणि जसं आत्म्याचं कर्माचं ओझं हलकं होतं, तसं त्याला या पृथ्वीवर राहण्याची गरज उरत नाही. म्हणूनच एखाद्या चांगल्या माणसाच्या मृत्यूने आपल्याला खूप दुःख होतं, कारण आपण त्याच्याशी जोडलेलो असतो. पण त्या आत्म्यासाठी तो एक शांततेचा क्षण असतो, जिथून एक नवीन प्रवास सुरू होतो. गरुड पुराणात असंही सांगितलं आहे की अशा आत्म्यांना मृत्यूनंतर कठीण मार्गातून जावं लागत नाही, त्यांना त्रास दिला जात नाही, तर त्यांना शांत आणि सोप्या मार्गाने पुढे नेलं जातं. म्हणून ही गोष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे की चांगले लोक लवकर जातात, ते देव त्यांच्यावर रागावलेले असतात म्हणून नाही, तर देव त्यांच्यावर प्रसन्न असतो म्हणून. हे ऐकायला थोडं कठोर वाटू शकतं, पण हेच खरं आहे की जे लोक या जगात सत्य, दया आणि प्रेम पसरवतात, त्यांना या दुःख आणि पापांनी भरलेल्या जगात जास्त काळ थांबवलं जात नाही. त्यांच्या आत्म्याला त्यांच्या कर्मांचं फळ लवकर मिळतं. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुमच्या आयुष्यातही असा एखादा माणूस होता का जो मनाने खूप चांगला होता आणि तो अचानक चालता फिरता मरण पावला? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा, कारण तुमचा विचार कुणाला तरी नवीन दिशा देऊ शकतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला विचार करायला भाग पाडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच रहस्यमय आणि विचार करायला लावणारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये वो शांती नक्की लिहा, जेणेकरून आपण सगळे मिळून त्या आत्म्यांसाठी शांततेची प्रार्थना करू शकू.